शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विमा संदर्भात एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंट सुद्धा दुसरा टप्पा म्हणजे तुमच्या बँक अकाउंट बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव बघायचे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व शेतकरी मित्रांनो बघा, दुसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका। बघा आता पीक विमा संदर्भात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर बघा आतापर्यंत आपल्याला बघा राज्यात जवळपास 500 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा वितरित करण्यात आला, परंतु जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना पीक विमा कधी मिळणार याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हस्ते आता बघा परत संपूर्ण देशात जवळपास 30 लाख शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। बघा 30 लाख शेतकऱ्यांना 3200 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आलेले आहे। तुम्हाला माहितच असेल। आणि याबरोबरच फक्त बघा महाराष्ट्रामध्ये फक्त 17 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 500 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले। त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, खरीपचे पीक विमा होता जवळपास 800 कोटी, ठीक आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा रब्बी हंगामाचा होता 200 कोटी रुपये। आता जे काय पीक विमा आहे शेतकरी मित्रांनो बघा, जो पीक विमा होता तो वितरित करण्यात आला, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणं होते की पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही, असे शेतकऱ्याचे म्हणणं आहे। तर बघा अशा प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि बघा अद्याप हे पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही बघा हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहोत। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा पीक विमा मिळणार यासाठी कोणते काम करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि तो तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो उचलून अशी माहिती देखील आपण पुढे सांगणारच आहोत। त्या अगोदर बघा 1000 कोटीपैकी जवळपास 500 कोटी रुपयापेक्षा पीक विम्याचा वितरण झालं असे न्यूज व आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा आता आणि बघा जे काही उरलेले जे काही 500 कोटी रुपये आहेत ते या दुसऱ्या टप्प्यामध्ये या 2 ते 5 दिवसात पूर्णपणे वितरित केले जाणार आहे। आणि ज्यांचे अद्याप हे पीक विमा मिळाला नाही त्यांना या सांगितलेल्या कालावधीत पीक विमा जमा होईल असे न्यूज व आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात जात आहे। बघा याचबरोबर बरेच शेतकरी म्हणणं होतं की पहिला टप्पा बघा पहिल्या टप्प्यावरून दुसरा टप्पा वितरित करण्यासाठी पीक विमा कंपनीने बघा च्या माध्यमातून एवढे कसे टाइम लागत आहे। बघा बऱ्याच शेतकऱ्याला म्हणत आहे की बघा पहिला टप्पा पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला एवढा टाइम का लागत आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। बघा तर बघा डीबीडी प्रक्रियामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे या दुसऱ्या टप्प्याचे वितरण करण्याच्या त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या। जसं की बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते हे जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, ग्रामीण बँक मध्ये असतील व तसेच बघा अशा मध्ये डीबीडीने पैसे जमा होण्याला अडचण निर्माण झालेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आणि या बँक सरकारकडून येणारी जी रक्कम आहे ती उशिरा येत असते आणि त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे हे दुसऱ्या टप्प्याचे निधी वितरण करण्यात त्या ठिकाणी टाइम लागत आहे। परंतु आता ज्यांना अद्याप पीक विमा जमा झाला नाही त्यांना आजपासून तो पुढील 4 ते 5 दिवसात पीक विमा पूर्णपणे वाटप करण्यासाठी म्हणजे की त्यांच्या वाटप करण्यात येणार आहे। लक्षपूर्वक ऐका। आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला बघा पहिल्या टप्प्यात जर पैसे मिळाले असेल बघा दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला आता पैसे मिळणार आहे। ज्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात आता बघा पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला आता या 2 ते 4-5 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा पीक विमा कंपनीकडून सांगण्यात आलं आणि काही दिवसात खाली केंद्रीय कृषी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पीक विमाचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला, परंतु दुसरा टप्पा विस्तारपणे म्हणजे वितरित करण्यात बाकी आहे। आणि पहिल्या टप्प्याचे जेवढे पैसे वितरित करण्यात आले अर्थात जवळपास 500 कोटी रुपये जेवढेच दुसऱ्या टप्प्यात वितरित करू शकतात असे कृषी मंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा जवळपास हे तुम्हाला माहितच असेल की तुम्हाला आता जो काय दुसरा टप्पा आहे तो आता वितरित होण्याला सुरुवात झालेला आहे। जो शेतकरी पीक विमा योजनासाठी पात्र आहेत त्यांनाच बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत, परंतु ज्यांचे मोबाईलवरती बघा पैसे क्रेडिट झालेले SMS येत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्याच्या समस्या होत आहेत। बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला हे पीक विम्याचे पैसे आले पण त्यांना SMS येत नसेल तर त्या शेतकऱ्याने काय प्रॉब्लेम
प्रॉब्लेम आहे त्यांचे काय करावे लागेल बघा शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का बघा. आता तुम्हाला तुमचं बँक खातं जिल्हा सहकारी बँकेत असेल किंवा SBI बँकेत असेल तर एक वेळेस जाऊन तुम्हाला आपल्या पासबुकला एंट्री करून बघायची आहे की पीक विम्याचे पैसे जमा झाले का बघा. त्यानंतर बघा हे पीक विमा कोणत्या वर्षाचा जमा होत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पीक विमा कोणत्या वर्षाचा जमा होत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, 2022 असेल, 2023 असेल किंवा 2024 असेल किंवा 2025 असेल तर अशा वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारकडून पीक विमा हे कंपनीला पाठवण्यात आला होता. परंतु बघा पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आलं नव्हता. तर तोच पीक विमा आता जमा केला जात आहे. तर हे पीक विम्याचे पहिल्या टप्प्याचा निधी कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली आणि बघा याच पीक विम्याचे दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात वरती जमा केला जाईल. तर बघा हे सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, काही मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे बघा, तुम्हाला नीट ऐकायचा. आता दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. आपण जे काय आता तुम्हाला पॉईंट सांगतो ते तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे. फक्त त्याच शेतकऱ्याला हे पीक विमा आता दुसऱ्या टप्प्यात हे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, 2022 पासून 2 ते 2025 दरम्यान शेती पिकाचे नुकसान झाले असेल आणि बघा त्या कालावधीत तुम्ही पीक विमा क्लेम केला असेल किंवा तो पीक विमा भरला असेल आणि त्या पीक विम्याची रक्कम तुम्हाला PMFBIच्या पोर्टलवर दाखवत असेल आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नव्हती, तीच रक्कम आता जमा केली जात आहे. लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, आता बघा ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवत जात होती त्यांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. परंतु काही शेतकऱ्यांची रक्कम PMFBIच्या पोर्टलवर अगोदर जी काय रक्कम होती ती दाखवत जात नव्हती बघा. परंतु आता ही रक्कम दाखवली सुरुवात झालेली आहे, म्हणजेच की आता दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि जी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तेवढीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्याला असा सुद्धा प्रश्न होते की आता आम्हाला हे पीक विम्याचे किती पैसे मिळणार. बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PMFBIच्या पोर्टलवर जी काय तुम्हाला जी रक्कम दाखवत आहे तीच रक्कम तुम्हाला आता मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यात जमा केली जाणार आहे, म्हणजेच की आता दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच की FBIच्या पोर्टलवर तुम्हाला जी रक्कम दाखवण्यात येत आहे ती आता तुमच्या दुसऱ्या टप्प्यात जमा केली जात आहे. आता बघा तीच रक्कम आता कितीपर्यंत जमा केली जाईल, तेवढी रक्कम तुमच्या PMFBIच्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढी रक्कम जमा केली जाईल. अर्थात शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अर्थात 1 लाख रुपये असेल तर ती तेवढीच जमा केली जाईल किंवा 2000 रुपये दाखवत असेल तर ती तेवढीच तुमच्या बँक अकाउंटवर ही जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का बघा. आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न होते की आता पीक विमा किती मिळणार आहे. आणि बघा तुम्हाला सर्वात पहिले FBIच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचा जे काय पीक विमा तुम्ही फॉर्म भरलेला होता, म्हणजेच की बघा क्लेम सुद्धा केलेला होता, तिच्या तुम्ही किती रक्कम भरलेली आहे तिथं तुम्हाला बघा PMFBIच्या पोर्टलवर तुम्हाला किती रक्कम दाखवत आहे ते तुम्हाला सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे. लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो. ती चेक केल्यानंतर तुम्हाला त्या PMFBIच्या पोर्टलवर जेवढी रक्कम दाखवत आहे ते तुमच्या दुसऱ्या टप्प्यात तुमच्या बँक अकाउंटवर जेवढी रक्कम दाखवत असेल, अर्थात शेतकरी मित्रांनो ती 1 लाख असो या 2 लाख असो या अर्थात शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा. अर्थात सांगाल तुम्हाला मी बघा 2000 असो किंवा 50,000 सुद्धा असू शकते आणि काही शेतकऱ्याला बघा 500 सुद्धा असू शकते. तर शेतकरी मित्रांनो अशी तुम्हाला रक्कम ज्या PMFBIच्या पोर्टलवर दाखवत असेल ती तुमच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला बघा पहिलाच टप्पा ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्या शेतकऱ्याने आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर पहिल्या टप्प्यामध्ये कमी पैसे मिळाले ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच शेतकरीच्या रिलेटेड अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.